आमची पाटलांना कळकळीची विनंती आहे की आपण उपोषण करू नये. हालत जर पाहिली तर त्यांची तब्येत त्यांना आता साथ देत नाहीये. तर आता दादांनी परत एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. ही वेळ प्रत्येक वेळेस मनोददावर का येते हा सरकारला प्रश्नचिन्ह पडला पाहिजे. फक्त जी.आर काढून जमतंय का? खरं तर माहिती आहे का, आज 3 वर्षापासून दादा आमरण उपोषण करत आहे. स्वतःचं रक्त जाळत आहेत मराठा समाजासाठी. मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून उपोषणाला बसणार आहेत. आता संदर्भात सर्वात मोठी घोषणा जी आहे ती त्यांनी केली आणि त्यानंतर इथं या बैठकीला आलेल्या महिला माझ्यासोबत आहेत. जरांगे पाटलांनी परत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यावरून काय वाटतं, करावं की नाही करावं? आमची पाटलांना कळकळीची विनंती आहे की आपण उपोषण करू नये. त्यांची हालत जर पाहिली तर त्यांची तब्येत त्यांना आता साथ देत नाहीये. गेल्या 2-2.5 वर्षापासून हा उपोषणाचा लढा चालू आहे, आरक्षणाचा लढा चालू आहे. तरी पण सरकारला दया यायला तयार नाही. त्यांच्या पद्धतीने त्यांच्या सोयीप्रमाणे ते निर्णय घेत आहेत. ते एखादा जी.आर काढतात पण त्या जी.आरवरती अंमलबजावणी करत नाही. ही मराठा समाजाची आणि जरांगे पाटलांची आणि मराठा जनतेची कुठेतरी फसवणूक होत आहे. ही सगळी जनता पाहत आहे. हळूहळू जनता रस्त्यावरती उतरायला सुरुवात झालेली आहे आणि ही जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज पाटलांनी उपोषण करण्याचा त्यांना अल्टिमेटम देऊन माझ्या अंदाजे आता 2-2.5 महिने झालेले आहेत. तरीसुद्धा सरकारकडनं एकही माणूस संवाद साधण्यासाठी आला नाही. कुठलीही गोष्ट करण्याची हौस एखाद्या आंदोलकाला हौस नसते की आपल्याला किंवा आपल्या जनतेला त्रास द्यावा, परंतु यांना वादच घालायचा, यांना संवाद साधायचा नाही आहे. संवादामधून काहीतरी पर्याय निघू शकतो, पण यांना ते गोष्टी करायच्याच नाही आहेत. काय चर्चा झाली आज बैठकीच्या माध्यमातून, काय चर्चा केली? खरं तर आता दादांनी परत एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. ही वेळ प्रत्येक वेळेस मनोददावर का येते हा सरकारला प्रश्नचिन्ह पडला पाहिजे. आपण बघतोय की हा लढा 3 वर्षापासून चालू आहे. 2 वेळेस मुंबईला जाऊन आलेलो आहोत. दुसरा वेळेस 2 सप्टेंबरला जी.आरही काढलेला आहे आणि तो जी.आरची पूर्णपणे इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी सरकारची आहे. खरं तर तुम्ही SOP मागवतात, सगळ्या मागण्या आमच्या मागवतात, पूर्ण केल्या म्हणून सांगतात, मनोददार येऊन भेटतात, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन करत नाही. मी स्वतः गंगापूरच्या आम्ही 39 सर्टिफिकेट त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेटचे काढले. त्या काढण्यासाठी आम्हाला खूप परिश्रम त्या ठिकाणी घ्यावे लागले. आज आपण बघतोय की मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू झाल्यापासून किती सर्टिफिकेट निघाले आहे. फक्त परभणी जिल्ह्यामध्ये चांगले 700 सर्टिफिकेट निघाले आहे. बाकी इतर जिल्ह्याची जर आपण तुलना केली तर कुठे 100, कुठे 50 याच्या आतच सर्टिफिकेट आहे. मग याचा अर्थ काय होतो की कुठेतरी तुम्ही जी त्रिसमिती द्यायला पाहिजे, अधिकारी वर्ग द्यायला पाहिजे, ते तुम्ही त्या ठिकाणी दिलेले नाही. फक्त जी.आर काढून जमतंय का? तर नाही. सरकारचं काम आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं, त्याला मनुष्यबळ देणं, ती कारवाई होती की नाही होती ते बघणं, तो अहवाल घेणं. आज आमचे अनेक बांधव तहसीलमधनं वापस येतात. काय तर म्हणतात की आम्हाला गाईडलाईन नाही, नवीन SOP प्रमाणे ते मिळत नाही, वंशावळ जुळत नाही. आणि मग तुम्ही हे जी.आर काढला कशासाठी हा प्रश्न आम्हाला पडतोय. आता 29 ऑगस्ट दादांनी परत उपोषणाचा हत्यार त्या ठिकाणी उपसलेला आहे. त्याही अगोदर अनेक लोकांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. ज्या ठिकाणी अर्ज वापस केले गेलेले त्या सगळे लोक त्या ठिकाणी येणार आहे आणि सरकारला परत आम्ही एकदा धारेवर धरणार आहे. सरकारने वेळ काढूपणा या ठिकाणी करू नये आणि मराठा समाजाची फसवणूक बिलकुल करू नये. आतापर्यंत बरेच मनोज जरांगे पाटलांनी उपोषणं केले, मात्र आतापर्यंत महाविकास आघाडीचं सरकार झालं, आता युतीचं सरकार आहे. मात्र या दोन्ही सरकारपैकी सर्वाधिक म्हणजे कुणबी नोंदी असेल किंवा आरक्षणाचा मुद्दा असेल, कोणत्या सरकारच्या कार्यकाळामध्ये मार्गी लागला असं वाटतं? खरं तर माहिती आहे का, आज 3 वर्षापासून दादा आमरण उपोषण करत आहे. स्वतःचं रक्त जाळत आहेत मराठा समाजासाठी आणि 6 कोटी समाजसुद्धा आज दादांच्या आजही पाठीशी आहे. खरं तर ह्या राजकीय नेत्यांना वाटत आहे की माझी सत्ता आली की माझं काम संपलं. प्रत्येकच म्हणजे सत्तेत आल्यानंतर हेच करत आहेत. महाविकास आघाडी असो का महायुती असो का कोणी असो, निवडून आल्यानंतर ती त्यांची पोळी बरोबर भाजत आहेत. खरं तर प्रत्येकांना मतदान करताना जो फायदा झाला आहे, जे आतापर्यंत निवडून आले ते फक्त दादाच्या जीवावर आलेले आहेत. आता फडणवीस साहेबांनी मध्ये सांगितलं की आम्ही म्हणजे ह्या नोंदी घेतल्या, म्हणजे तुम्हाला हे दिले ते दिले, जी.आर दिले, प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह सांगतायत. पण जेव्हा मुलांच्या व्हॅलिडिटी होतात तेव्हा कित्येक मुलांच्या व्हॅलिडिटीज दिल्या जात नाहीत. आता ताई म्हटल्यासारखं हैदराबाद जी.आर त्यांनी फक्त म्हणजे कागदोपत्री केलेलं आहे, पण हैदराबाद जी.आरनुसार अजून काही त्यांनी म्हणजे जे लेखाजोखा आहे, जे काय विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी द्यायला पाहिजे ती व्हॅलिडिटी मिळत नाही. त्यासाठी उंबरठे जिजाऊ लागत आहेत. कित्येक विद्यार्थ्यांचे त्यामध्ये नुकसान होतं. आज कित्येक मेडिकलचे विद्यार्थी असतील, कुठल्याही शैक्षणिकाचे विद्यार्थी असतील, त्यांचं फक्त व्हॅलिडिटीमुळं
आज म्हणजे अतोनात नुकसान होत आहे आणि ते नुकसान मनोज जरांगे पाटील सहन करू शकत नाहीत. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून जे मागे दादांनी मागच्या 2-2.5 महिन्यापूर्वी जो उपोषण केलं होतं, त्या उपोषणाच्या वेळी स्वतः विखे पाटील साहेब आले, लाड साहेब आले, यांनी स्वतः दादाला आश्वासन न देता त्यांना स्वतः लेखी स्वरूपात देऊन दादांना ते मागण्या पूर्ण करू हे सांगितलं आणि ते करत आहोत हे सुद्धा दाखवलंय. पण ह्या मागण्या करत होय दाखवत असताना सुद्धा कुठंही त्याचं म्हणजे त्या मागण्या पूर्ण करत असताना कुठेही त्यावर पूर्ण काम होत नाही आहे. हे दादानं स्वतः अभ्यासलेलं आहे आणि हे अभ्यासताना जे समाजातून मुलं दादांकडे येत आहेत, त्यांचे जे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नावर कुठेही म्हणजे त्या प्रश्नावर कुठेही समोर वर्क होत नाही आणि सरकार करूही देत नाही. एक तर आम्ही करायलो तसं दाखवतोय आणि समोर काही करू देत नाही. बरोबर अधिकारी वर्गसुद्धा त्यांनी त्यांचे कॅच केलेले. म्हणून दादांना खरं तर आज ही वेळ आलेली आहे. खरं तर मराठा समाजांना एवढं कमकुवत समजू नये. प्रत्येक सरकारला वाटत आहे की माझ्या पक्षातील लोक आहेत, माझ्यासोबतचे आहेत, ते माझे आहेत. पण जेवढाही मराठा समाज आहे तो कुठल्याही पक्षाचा जरी असला तरी जेव्हा जेव्हा दादा बोलवतील तेव्हा ते निश्चितपणे दादाच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार. आणि दादा जे आमरण उपोषणासाठी हे घेत आहेत, आमरण उपोषणाची दादांनी ज्याची घोषणा केली, खरं तर ती कुणालाच मान्य नाही. प्रत्येकांना वाटते की दादाने आमरण उपोषण नाही करावं, पण दादांना त्याशिवाय पर्याय नाही. हे दादा आत्ताच बोलले की मला त्याशिवाय पर्याय नाही. आणि दादाचं नेहमीच लोकशाही मार्गाने आंदोलन असतं आणि खूप धारदार आंदोलन असतं. आणि यावेळी तर दादांनी सांगितले की आरपारची लढाई असणार आहे, शेवटची लढाई असणार आहे. यासाठी सरकारने सुद्धा कुठंतरी आपले डोळे उघडले पाहिजे. खरं तर सरकारला हे हलक्यामध्ये घेऊ नये. निश्चितपणे फडणवीस साहेबांनी हे चाल खेळणं आमच्यासोबत बंद करावं मराठ्यांसोबत. का तर ती फक्त आणि फक्त मराठ्यांसोबत चाल खेळत आहे. तर खरं तर आम्हाला गुमराह नाक बनवत आहे की मी ऐसा करूंगा वैसा करूंगा, पण काहीही करत नाही आहेत आणि कुठल्याही जे ते करत आहे त्यावर कुठलाही ठोस पुरावा नाही आहे. आपण बघत आहोत कित्येक मुलं आहेत ज्यांना फक्त व्हॅलिडिटी नाही आहे. व्हॅलिडिटी नाही आहे म्हणून कित्येक मुलं माहिती आहे का जेवढे त्रस्त झालेले आहेत की जे त्यांच्या तोंडाशी पायाशी आलेला घास आहे तो घास जात आहे. खरं तर ही आज अवस्था आहे समाजातील मुलांची. ज्यांना नको आहे तिथं फडणवीस साहेब, ज्यांना जे नको आहे तिथं फडणवीस साहेब खरं तर आरक्षण देऊन मोकळं होत आहेत, ते की म्हणजे रात्रीतून देत आहेत. आणि जे कुठलेही म्हणजे लेखी नसताना देत, पण मराठा समाजाचं हक्काचं असताना आणि दादांनी पूर्णपणे पाठपुरावा केलेला असताना खरं तर मनोज जरांगे पाटील आल्यानंतर खरं तर आरक्षणाला एवढी धार आलेली आहे की आत्तापर्यंत कितीतरी कोटी समाजाचे सर्टिफिकेट फक्त निघालेत. पण निघालेले 57 लाख ज्या नोंदी निघालेल्या आहेत त्या नोंदीसुद्धा दाखवण्यासाठी आज सरकार चोर चुकारपणा करत आहे. तो त्यांनी करू नये. खरं तर रखरखत्या उन्हामध्ये कालच्या दरम्यान जे आहे ते जरांगे पाटलांनी उपोषण केलं. राधाकृष्ण विखे पाटील देखील त्या दरम्यान बसूनच होते आणि त्यानंतर रात्रीच्या दरम्यान त्यांचं उपोषण जे आहे ते मार्गी लावलं. मात्र आता पुढल्या देखील कार्यकाळामध्ये जरांगे पाटलांचं जे काही उपोषण होणार आहे 29 ऑगस्ट रोजी, सरकार असंच थांबून राहील आणि निर्णय मार्गी लावेल अशी अपेक्षा आहे. खरं तर माहिती आहे का, प्रत्येक वेळेस सरकार हेच करतंय की त्यावेळेस विखे पाटील आले, लाडसाहेब आले, फडणवीस साहेबांनीच पाठवले, मार्गी लावण्यासाठीच प्रश्न पाठवले आणि पाटील सुद्धा त्यासाठीच बसले होते. आणि त्यांची ठाम भूमिका होती की आम्ही लावतोय म्हणून पाटलांनी त्याविषयी खरं तर स्वतःचं उपोषण मागे घेतलं. पण आता ह्यावेळी आता हे उपोषण त्यांना खूप महागात पडणार आहे. जर त्यांना स्वतःची सत्ता टिकून ठेवायची असेल, जर त्यांना त्यांची खुर्ची टिकून ठेवायची असेल तर निश्चितपणे त्यांनी 29 तारखेच्या आधी पाटलाला उपोषणाला बसू द्यायची वेळ येऊ देऊ नये. आणि आम्हाला तर निश्चितपणे वाटतंय की ते हे निर्णय घेऊ शकतात, पण ते घेत नाहीत. पण त्यांना जर निश्चितपणे त्यांचं काही जर पुढं त्यांच्या सरकारबद्दल जर त्यांना काही पॉझिटिव्ह पाहिजे असेल तर निश्चितपणे त्यांनी तो निर्णय 29 तारखेच्या आधी घ्यावा आणि पाटलांना उपोषण करण्यापासून थांबवावं. एकनाथ शिंदे साहेबांचे मंत्री जरांगे पाटलापाशी येतात आणि त्यानंतर जरांगे पाटलांचं उपोषण चालू होतं. अशा चर्चा जे आहेत ते मागच्या उपोषणापासून पाहायला मिळतात. मात्र त्यावरून तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे, कारण की तुम्ही या आंदोलनामध्ये सक्रिय असतात? खरं तर माहिती आहे का, ह्या एकनाथ शिंदे साहेब खरं तर यांची फडणवीस साहेबांची कुरमोडी करण्यामध्येच ही सगळी जात आहे. म्हणजे हे आल्यानंतर बोलतात, ते आल्यानंतर बोलतात आणि जे मूळ प्रश्न आहेत, जे आमचे मराठा समाजाचे मूळ प्रश्न आहेत, जे व्हॅलिडिटी आहेत, ज्या मूळ नोंदी आहेत, त्या नोंदीपासून दूर कुठंतरी जाऊन ते कुठंतरी ह्या प्रश्नावरती कुठंतरी चर्चा सुरू असते. पण त्यांनी असं नाही करावं. एकनाथ शिंदे साहेब जरी असतील तर त्यांच्या सत्तेतले आहेत, त्यांनी जरी चर्चा केली तरी ते म्हणजे हिताचीच करत असणार आहेत. पण त्यांना तसं ते वाटत नाही असं मला दिसतंय. खरं तर आत्ताच्या या बैठकीमध्ये जरांगे पाटलांनी असं देखील म्हटलं की जे गुन्हे ते दाखल झाले मात्र ते गुन्हे अद्यापही मागे घेतलेले नाहीत. वाटतंय किंवा सरकार हे आत्ताच्या पुढल्या उपोषणामध्ये गुन्हे वगैरे मागे घ्यायला तर पाहिजे.
खरं तर गुन्हे मागे घेणं खूप मोठी गोष्ट नाही, कारण स्वतः गृहमंत्री आहेत फडणवीस आहेत एका सेकंदात गुन्हे मागे घेऊ शकतात. पण त्यांची मानसिकता नाही आहे तशी. खरं तर त्यांची मानसिकता तशी तयार व्हायला पाहिजे फडणवीस साहेबांची, कारण त्यांना माहिती आहे की माय मौल्यांनी गोळ्या झालेल्या अंतरवालीमध्ये आणि कित्येक शैक्षणिक जे शिकणारे विद्यार्थी आहेत अशांवर सुद्धा आज गुन्हे दाखल झालेले आहेत. खरं तर त्यांनी ते घ्यायला पाहिजे. इकडे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दाखवतात, गृहमंत्री आहात स्वतः, कायदा सुव्यवस्था तुमच्या हातात आहे, तुम्ही स्वतः लाठीचार करायला लावला असं आम्हाला वाटतंय. जर नसल करायला लावला तुम्ही गुन्हे मागे घ्यायला पाहिजे होते आतापर्यंत. शेवटचा प्रश्न राहणार आहे. काल शिक्षण मंत्र्यांचा, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला, आता मुख्यमंत्र्यांचा देखील राजीनामा घेऊ असं याच बैठकीदरम्यान मराठा आंदोलक म्हणत होते. मात्र त्यावरून तुम्हाला काय वाटतं? निश्चितपणे मला तर वाटते की म्हणजे वरतूनच म्हणजे केंद्रापासूनच राजीनामा घ्यायला पाहिजे सरकारचा. सरकारने जर आमच्या मागण्या नाही मान्य केल्या तर निश्चितपणे आम्ही फक्त फडणवीस साहेबच नाही तर त्यांचे जे गुरु आहेत त्यांचा सुद्धा राजीनामा मागणार आहोत. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर मनोज जरांगे पाटील यांची बैठक पार पडली आणि त्या बैठकीनंतर महिलांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मडिया, जालना, अंतरवाली, सराटी.